नमस्कार मित्रांनो, ओनली जी के जी एस या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज दिनांक 15 ऑगस्ट 2024, 78व्या स्वातंत्र्य दिवसाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक मन भरून शुभेच्छा. तर आज आपण भारतीय स्वातंत्र्य दिवसाविषयी महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. 15 ऑगस्ट 2024 78वा स्वातंत्र्य दिवस. तसे पाहता आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन 77 वर्ष पूर्ण झाली आहे आणि हे 78वे वर्ष सुरू झाले आहे. 15 ऑगस्ट 1947 ला भारत वार शुक्रवार रोजी स्वतंत्र झाला. आता पुढील महत्वाची माहिती आपण पाहणार आहोत. 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्यता दिवस. 26 नोव्हेंबर 1949 संविधान दिवस. 26 जानेवारी 1950 प्रजासत्ताक दिवस. लक्षात असू द्या मित्रांनो, 15 ऑगस्ट रोजी आपण स्वातंत्र्य दिवस साजरा करतो. 26 नोव्हेंबर रोजी आपण संविधान दिवस साजरा करतो आणि 26 जानेवारी रोजी आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करतो. लक्षात असू द्या मित्रांनो. आता हे सर्वात महत्वाचा पॉइंट. 2024 स्वतंत्रता दिवस थीम काय आहे? विकसित भारत. लाल किल्ल्यावर सर्वात जास्त वेळा ध्वज फडकवणारे पंतप्रधान कोण आहे? तर हे एकूण 4 पंतप्रधान आहे. सर्वात जास्त वेळा पहिले पंतप्रधान आहे आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर 17 वेळा ध्वज फडकवला आहे. त्यानंतर आहे भारताची प्रथम महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लाल किल्ल्यावर 16 वेळा ध्वज फडकविला आहे. त्यानंतर आहे नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर 2024 हे वर्ष धरून एकूण 11 वेळा राष्ट्रीय ध्वज फडकविला आहे. त्यानंतर आहे मनमोहन सिंग यांनी एकूण 10 वेळा लाल किल्ल्यावर ध्वज फडकविला आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, आगामी येणाऱ्या परीक्षेमध्ये हा प्रश्न बहुतेक विचारला जाऊ शकतो, तर आपल्या डायरीमध्ये नोट करून ठेवत चला. आता हे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, म्हणजे माहिती आहे आपल्याकडे. भारताचे अंतिम व्हाईसरॉय होते लॉर्ड माउंटबॅटन. लक्षात असू द्या. आणि त्यावर सुद्धा एक दुसरा प्रश्न बनू शकतो. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड माउंटबॅटन हे पहिले गव्हर्नर जनरल होते. त्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर आहे सी राजगोपालाचारी. लक्षात असू द्या मित्रांनो, यावर बहुतेक वेळा परीक्षेत प्रश्न विचारल्या गेलेला आहे, तर आगामी होणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. आता 15 ऑगस्टला ध्वज पंतप्रधानाच्या हस्ते ध्वजारोहण लाल किल्ल्यावर केला जातो. 15 ऑगस्ट राज्यात मुख्यमंत्री यांच्या हस्ते झेंडा ध्वजारोहण केला जातो. त्यानंतर 26 जानेवारीला ध्वज राष्ट्रपती यांच्या हस्ते फडकविला जातो कर्तव्य पथावर. त्यानंतर 26 जानेवारी राज्यात राज्यपालाच्या हस्ते ध्वज फडकविला जातो. आता आहे 22 जुलै 1947 ला भारतीय ध्वज स्वीकारला गेला. लक्षात असू द्या मित्रांनो, असा प्रश्न बहुतेक पेपरमध्ये येऊ शकतो. भारतीय राष्ट्रध्वज कोणत्या वर्षी स्वीकारला गेला? तर त्याचं उत्तर असणार 22 जुलै 1947 या वर्षी भारतीय ध्वज स्वीकारला गेला. आपलं राष्ट्रगीत आहे जनगण मन. याची रचना रवींद्रनाथ टागोर यांनी केली. राष्ट्रगीत गायचा वेळ आहे 52 सेकंद. त्यानंतर राष्ट्रीय गीत वंदे मातरम बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंदमठ या साहित्यातून घेतलेला आहे. राष्ट्रीय गीताच्या गायनाचा वेळ आहे 65 सेकंद. लक्षात असू द्या मित्रांनो. राष्ट्रीय ध्वजाचे डिझाईन केलेलं आहे पिंगली व्यंकय्या यांनी. आणि सत्यमेव जयते हे वाक्य मुंडक उपनिषद मधून घेण्यात आलेलं आहे. लक्षात असू द्या मित्रांनो. राष्ट्रीय चिन्हावर 3 प्राणी आहेत, बैल, घोडा, सिंह. लक्षात असू द्या मित्रांनो. राष्ट्रीय ध्वज ची लांबी गुणिला रुंदी याचं गुणोत्तर आहे 3:2. लक्षात असू द्या मित्रांनो. व्हाईसरॉय माउंटबॅटन यांनी 15 ऑगस्टला आपल्या स्वातंत्र्य दिवसाची तारीख का निश्चित केली? त्याचं कारण होतं 15 ऑगस्टला
जपानने दुसऱ्या महायुद्धात आत्मसमर्पण केलं होतं त्याचे हे दुसरे वर्ष होते. पाकिस्तानला 14 ऑगस्टला आणि भारताला 15 ऑगस्ट दिला, कारण माउंट बेटन यांना दोन्ही स्वातंत्र्य सोहळ्यात उपस्थित राहायचे होते, म्हणून 15 ऑगस्ट हा दिवस निवडला गेला. भारताच्या स्वातंत्र्यावेळी क्लेमेंट एटली हे ब्रिटनचे पंतप्रधान होते. लक्षात असू द्या मित्रांनो, हा प्रश्न बहुतेक वेळा पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेला आहे. भारताच्या स्वातंत्र्यावेळी क्लेमेंट एटली हे ब्रिटनचे पंतप्रधान होते. लक्षात असू द्या मित्रांनो. भारताबरोबर हे देश पण 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिवस साजरा करतात. त्यामध्ये रिपब्लिक ऑफ कांगो, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, बहरीन, लिक्टेस्टिन आणि सर्वांना शेवटी भारतीय स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि अशाच प्रकारच्या उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ओनली जी के जी एस या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ओनली जी के जी एस या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद मित्रांनो.